नाशिक टू पुरी हे अंतर जवळपास 1700 ते 1800 किलोमीटर मित्रांनो, आणि हा इतका दूरचा प्रवास आम्ही केलेलाच होता. आणि आम्ही भुवनेश्वरला आलेलो होतो. म्हणलं चला आता इथं आलो आहेस तर आपण जगन्नाथपुरीला पण जाऊया, आपण जगन्नाथचं पण दर्शन घेऊया. त्यासाठी आपण ट्रेनने प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण ओडिसामध्ये आहे, तर भुवनेश्वरमध्ये आहे. ओडिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये आहे. आणि आता इथून ट्रेनने चाललेलं आहे पुरीला. तिथं जगन्नाथ मंदिर आहे, तर तिथे जायचं आहे जगन्नाथपुरीला. तर नक्कीच हा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. का मित्रांनो, नाशिक टू ओडिसाची राजधानी असली भुवनेश्वरपर्यंत प्रवास मित्र आधीच केला होता. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नाशिकवरून किंवा मुंबईवरून येऊ शकता. नाशिक, मनमाड, नागपूर, रायपूर या मार्गे ट्रेन येत असते. आणि पुण्यावरून पण येत असते कोणाक एक्सप्रेस. तर तुम्ही कुठून पण प्रवास करू शकताय. मित्रांनो, चला आता चालू आहे प्रवास. आमचे दाजी खिडकीपाशीच बसले होते आणि बाहेरचं दृश्य बघतो तर काही एकदम सुंदरचं होतं. संध्याकाळचे जवळपास 4 वाजत आले होते आणि हा प्रवास आमचा ट्रेनने भुवनेश्वरवरून पुरीसाठी चालूच होता. तर पुरी या शहरापासून जवळ असलेलं जगन्नाथ मंदिर आहे, तर तिथे जायचं होतं. तर सर्वात आधी आपल्याला पुरी या स्टेशनवर उतरायचं आहे. त्यासाठी आता स्टेशन पण जवळ आलं होतं. म्हणलं चला आता हे स्टेशन पुरी आलं आहे तर आपण इथे उतरणार आहे. त्याच्यामुळे आम्ही दरवाजामध्येच येऊन उभं राहिलं. म्हणलं चला आता आपल्याला. मित्रांनो, आपण आता पुरीमध्ये आलेलो आहे आणि या पुरी रेल्वे स्टेशनवर उतरायचं आहे. तर दाजी पण सोबत आहे. चला आता संध्याकाळचे जवळपास 4:30 वाजले आहे आणि आम्ही पुरीमध्ये पोहोचलो आहे. खूपच टाईम झाला आहे मित्रांनो. या स्टेशनवर उतरल्यानंतर आजूबाजूला तर सर्वच जे काय रथयात्रा आहे जगन्नाथची, तर त्याचेच बोर्ड लावलेले होते. आणि तिथे पोलीस बंदोबस्त पण खूपच होता, कारण या ठिकाणी आज रविवार होता आणि उद्याला सोमवारी म्हणजेच या ठिकाणी जगन्नाथ रथ आहे तो पुन्हा मंदिराकडे येणार होता. मित्रांनो, आपण आता या स्टेशनच्या बाहेर जाणार आहे. तर या ठिकाणी जे काय जगन्नाथ यात्रा आहे ती पण असते या ठिकाणी. तर चला, इथं गर्दी इतकी आहे की या ठिकाणी आपली जगन्नाथ रथयात्रा आहे ना, त्याच्यामुळं खूपच गर्दी आहे या ठिकाणी. 7 तारखेला या ठिकाणी जगन्नाथ जो काय रथ आहे तो मावशीच्या घरी गेला आहे आणि सोमवारी येणार आहे. आज रविवार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जी काय भाविक भक्तांची गर्दी आहे ती खूप आहे. तर मित्रांनो, जगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये असलेलं हे मंदिर आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा. मित्रांनो, आम्ही पाय चाललो आहे जगन्नाथ मंदिराकडे, कारण रिक्षा पण नाही. जगन्नाथचं मंदिर जवळ आलेलं आहे आणि आज तर जगन्नाथ देव आज मंदिरात नाही, कारण 7 तारखेलाच रथयात्रा होती. तेव्हा जगन्नाथ जो देव आहे तो रथयात्रेनिमित्त मावशीच्या इकडे गेला आहे. त्याच्यामुळे तो उद्या येणार आहे सोमवारी. म्हणजे हा व्हिडिओ मंगळवारी बुधवारी अपलोड होईल, पण आज रविवार आहे आणि जगन्नाथ आहे तो देव मंदिरात सोमवारी येणार आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला फक्त मंदिर दाखवूया, कारण देव तर नाही, पण तुम्ही व्हिडिओ बघशाल तेव्हा नक्कीच मंदिरात राहील, तेव्हा नक्कीच तुम्ही त्याचं दर्शन पण घेऊ शकताय. मित्रांनो, चला आता जाऊया. आता मंदिर तर इकडं जवळ आलेलं आहे, इथं बघू शकताय. इथं जवळच मंदिर आलेलं आहे. चला आता बघा कंटिन्यू व्हिडिओ बघू शकता. मित्रांनो, जगन्नाथ मंदिरापाशी आलेलं आहे ओडिसामधलं हे मंदिर. तर नक्कीच बघू शकता इथं. हे बघा, आता इथं पोचला आहे दाजी आणि आम्ही. या ठिकाणी पाठीमागं दिसत असेल तुम्हाला तर मंदिर आहे जगन्नाथपुरीचं. तर सध्या जगन्नाथ मंदिरात नाही, पण या ठिकाणी मंदिर दाखवण्यासाठी खास इथं आलो आहे मित्रांनो. पाऊस पण आला आहे त्यात. तर चला आता आपण हाय चला आता पाऊस पण आला आहे. आता इथं लोकांची धावपळ झालीच आहे. चला मित्रांनो, आता इथं या ठिकाणी पाऊस पण आला आहे. आपण जगन्नाथ मंदिराच्या तिथं आहे आणि खूपच पाऊस आला आहे, त्याच्यामुळं भिजून गेलो आहे फार.
तर खूप पाऊस आलेला आहे. इकडे पाठीमाग बघू शकता जगन्नाथ मंदिर आहे. तर पाऊस पण जोराचा चालू आहे, एकदम जोराचा पाऊस. त्याच्यातच आपण कपडे ओले झाले आहे. तर चला आता फिरायचं पण आता गेला आहे मूड. तर मंदिर तर तुम्हाला दाखवलंच आहे. इथं तर मंदिराच्या समोर तर पूर्ण ग्राउंडवर पाणीच पाणी होतं. जिकडे तिकडे बघा तर पाणीच पाणी होतं. मित्रांनो छत्री खाली खूप पाऊस लागायला लागला म्हणून आम्ही एका दुकानाजवळ आलो तिथे लपण्यासाठी. तर इथून मंदिर एकदम स्पष्ट दिसत होतं. इथं लोक तर लपलेच होते. वेगळ्या दुकानाच्या समोर पाऊस जोरदार चालू होता, त्यामुळं मग लोकांची गर्दी ही पूर्णपणे गायबच झाली होती. म्हटलं चला आता आपण पण थोडंसं निवाऱ्याला जाऊया, त्यासाठी एक दुकानापाशी आलो होतो. तर मित्रांनो पाऊस उघडल्यानंतर एकदम सुंदरचं दृश्य निर्माण झालं होतं. कारण एकदम पाऊस पडल्यानंतर मंदिर पण एकदम मस्त दिसत होतं. त्यानंतर आम्ही पुन्हा गेलो मंदिरात. पाऊस उघडल्यानंतर पुन्हा या मंदिराच्या समोर आलं. म्हणलं चला काय आपले फोटो वगैरे काढायचे राहिले असेल ते पण काढून घेऊया आणि पुन्हा रिटर्न जायचं होतं. त्यामुळं थोडंसं पुन्हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण बघून घेऊया. त्यासाठी पुन्हा मंदिरापाशी आलो. लोकांची गर्दी पुन्हा झाली पाऊस उघडल्यानंतर. तर बरेचसे लोक या पावसामध्ये भिजले होते. नंतर लोक काय नुसतेच फोटो काढायला लागले या ठिकाणी. तर आम्ही पण म्हणलं चला आपले पण 2-4 फोटो काढूनच घेऊया. फोटो बिटो काढून झाले. म्हणलं आता चला आता आपण जाऊया. बघितलं इथलं मंदिर, आजूबाजूचा परिसर. खूपच टाईम झाला होता, अजून फिरायचं होतं. जवळ समुद्र बीच होता, तिकडं पण जायचं होतं पण टाईमच नाही मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता इथं जे काय पुरी आहे त्या ठिकाणी जगन्नाथ मंदिराच्या समोरच आहे. संध्याकाळचे जवळपास 6 वाजले आहे. आपण इथे आहे. खूप पाऊस आला होता त्याच्यामुळे खूपच भिजला आहे. तर तरी पण या ठिकाणी थोडंसं तुम्हाला बाहेरून तर दर्शन घडवलं आहे. कारण आतमध्ये तर मोबाईल पण अलाउड नसतं, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला बाहेरचंच दृश्य दाखवलं आहे. तर अशा पद्धतीने जगन्नाथपुरीला येऊन आम्ही पण या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आता पुन्हा रिटर्न जायचं आहे मित्रांनो. चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. मित्रांनो इथं सर्व काही बघितल्यानंतर मंदिरासमोर फोटो वगैरे काढल्यानंतर पुन्हा रिटर्न परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो. संध्याकाळचे जवळपास 7 वाजत आले होते आणि खूपच टाईम झाला होता. म्हणलं चला रिटर्न जाऊया. म्हणलं आता गाडी मिळते का नाही, म्हणलं आता बॅग पाठीवर टाकू आणि ढळू आपल्या रिटर्न परतीच्या प्रवासाला. ट्रेन पण होते संध्याकाळी 8 वाजता, त्याच्यामुळे थोडंसं धावपळ करीतच जावं लागलं इथून पण. चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवू. भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यांना बाय बाय.